ही गोष्ट आहे दोन मैत्रिणींची, त्यांच्यातील घट्ट मैत्रीची. आलेल्या संकटात एकमेकींना कशी साथ देतात आणि खुनाचं रहस्य कसा उलगडून लावतात ते आपण या चित्रपटात पाहूयात. चित्रपट आहे बिनधास्त. ही आहे मयुरी पटवर्धन. पटवर्धन इंडस्ट्रीयलची एकुलती एक वारीस. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मयुरीची आत्याच तिचा सांभाळ करत असते. आज मयुरीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिची खास जीवाभावाची मैत्रीण वैजू गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा करते. रात्री हॉस्टेलमध्ये धांगडधिंगाणा केला म्हणून हॉस्टेलची वॉर्डन त्यांच्यावर भडकते, पण सर्व पोरी तिला खोटी कारणं सांगून मॅनेज करतात. ही आहे शीला, कॉलेजमधील टॉपर विद्यार्थिनी. वैजू आणि शीला यांच्यामध्ये खुन्नस असते, त्यामुळे दोघी वारंवार एकमेकींवर कुरघोडी करत असतात. मयुरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रात असे लिहिले असते की मयुरीचे लग्न झाल्यावरच सर्व संपत्ती व कंपनी तिच्या नावावर होईल. त्यामुळे तिची आत्या सारखी मयुरीच्या मागे लग्न करण्यासाठी हट्ट करते. ती तिला काही मुलांचे स्थळसुद्धा दाखवते, पण मयुरी म्हणते की मी आधी शिकून स्वतः काहीतरी बनेन, नंतरच लग्न करेन. आज कॉलेजमध्ये प्रतिनिधी निवडणूक असते. यामध्ये मयुरी आणि शीला यांच्यात चढाओढ सुरू असते आणि यामध्ये शीलाचा विजय होतो. यामुळे वैजूची गँग नाराज होते. शीला सुद्धा वैजूला टोमणे मारू लागते. यावरून वैजू आणि शीला यांच्यात दुश्मनी वाढीस लागते. कॉलेजमध्ये दोन ग्रुप तयार होऊन एकमेकींना खुन्नस देणे सुरू होते. वैजू आणि तिच्या मैत्रिणी कॉलेजमध्ये फंड गोळा करून फिरायला व सिनेमा पाहायला जातात आणि रात्री हॉस्टेलवर यायला त्यांना उशीर होतो. हॉस्टेलचा गेट बंद असतो आणि त्यांना आतमध्ये घेतले जात नाही, कारण शीला प्रतिनिधी झाल्यावर असा नियम बनवते की रात्री 9 नंतर कुणालाही हॉस्टेलमध्ये एंट्री दिली जाणार नाही. नाईलाजाने सर्वजणी मयुरीच्या घरी वस्तीला जातात. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी वैजू गुपचूपपणे रात्री हॉस्टेलमध्ये शिरते आणि शीलाचे केस कापून टाकते. सकाळी उठल्यावर कापलेले केस पाहून शीला चांगलीच भडकते. हे सर्व वैजूनेच केलं असेल म्हणून शीला कैची घेऊन वैजूच्या रूममध्ये येते, पण वैजूच्या रूमला कुलूप असतो. या गोष्टीचा बदला जरूर घेणार अशी शपथ शीला घेते. दुसऱ्या दिवशी शीला बॉबकट करून आपला संपूर्ण रूप चेंज करून कॉलेजात येते आणि मयुरीला धमकी देते की एक दिवस तुला याची भरपाई करावी लागेल. वैजूने गैरवर्तणूक केली म्हणून तिला नोटीस दिली जाते आणि पालकांना आणण्याचा आदेश दिला जातो. दुसऱ्या दिवशी वैजूची आई कॉलेजच्या प्राचार्यांना भेटायला येते. वैजूची आई कडक शिक्षिका असते, त्यामुळे आपली मुलगी इथे येऊन बिघडलीच कशी असा ती जाब कॉलेजमधील सर्व शिक्षकांना विचारते. वैजूच्या आईचा असा रूप पाहून सर्व शिक्षिका गोंधळून जातात. एक मुलगा वैजूची मैत्रीण आसावरीला सतत त्रास देत असतो. तिला प्रेमाबद्दल विचारत असतो, पण आसावरी नकार देते. तेव्हा तो मुलगा आसावरीला रस्त्यात गाठून पोटात चाकू मारून पळून जातो. वैजूला ही गोष्ट समजतात ती धावत पळत घटनास्थळी पोहोचते. इतक्यात त्या ठिकाणी इन्स्पेक्टर निशा वेलणकरची एंट्री होते. ती लगेच आसावरीला दवाखान्यात नेण्याची सोय करते आणि तो मुलगा कुठे पळाला त्याचा पाठलाग करून शोध घेते आणि त्याला पकडते. या घटनेमुळे शहरातील सर्व संघटना मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारतात. त्यावेळी ACP निशा सांगते की यापुढे असे गुन्हे घडणार नाहीत, मी खात्री देते. आणि ज्या मुलाने आसावरीवर हल्ला केला होता तो आता मरण पावलाय. त्या मुलाच्या मरण पावण्यामागे वेगळेच रहस्य लपलेले आहे, ते आपल्याला पुढे कळेल. वैजू ACP निशा वेलणकरच्या व्यक्तिमत्वाला भारावून जाते आणि पुढे आपण सुद्धा अशीच इन्स्पेक्टर होणार अशी ती ठरवते. आज कॉलेजमध्ये सर्व माजी विद्यार्थिनींचा गेट टुगेदर असतो. निशा वेलणकर सुद्धा या कॉलेजमधील स्टुडंट होती, त्यामुळे ती सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहते. जुन्या विद्यार्थिनी आपले विचार मांडतात की
कॉलेजमध्ये आमचा ग्रुप असायचा, घट्ट मैत्री होती. पण पुढे कॉलेज संपल्यावर एकमेकांना भेटणे सुद्धा मुश्किल झाले. यामुळे वैजूला भीती सतावू लागते की कॉलेज संपल्यावर मयुरी आणि माझी मैत्री संपेल का, लग्न झाल्यावर पुढे आपल्या वाटा वेगवेगळ्या होतील. यावर वैजू आणि मयुरी ठरवतात की आधी आपण आपलं शिक्षण पूर्ण करून आपली स्वतःची ओळख निर्माण करू आणि नंतरच लग्न करू. पण इकडे मयुरीच्या आत्याला मयुरीच्या लग्नाची घाई झालेली असते. ती मयुरीला फॅक्टरीमध्ये घेऊन जाते. ती सांगते की या फॅक्टरीत हजारो कुटुंब कामाला आहेत आणि ही फॅक्टरी लॉसमध्ये चालली आहे. त्यामुळे तू लग्न करून या फॅक्टरीची सर्व जबाबदारी सांभाळ, नाहीतर इतके कुटुंब रस्त्यावर येतील. मयुरीला आत्याचा विचार पटतो आणि ती लग्न करायचं ठरवते. मयुरी हे सर्व वैजूला सांगते. त्यावर वैजू चांगलीच भडकते. ती म्हणते की काल आपण एकमेकींना दिलेले वचन विसरलीस तू. शेवटी पैशांच्या ताकदीसमोर आपली मैत्री हरली. हे ऐकून मयुरी वैजूच्या कानाखाली मारते आणि रडू लागते. यावर वैजू तिला समजावते की लग्न करून आत्याच्या आणि नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागायचे आहे का तुला. आधी स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. दोघी एकमेकींना मिठी मारून रडू लागतात. मयुरीची आत्यापासून सुटका करण्यासाठी वैजू आत्यासमोर थाप मारते की मयुरीचा एक बॉयफ्रेंड आहे. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती त्याच्यासोबत लग्न करेल. हे ऐकून आत्या खुश होते. त्याचं नाव महेश मुकादम आहे आणि तो परदेशात असतो असं खोटं आत्याला सांगतात. मयुरीसुद्धा हे खोटं नाटक पुढे चालू ठेवते. काही दिवसांनी आत्या मयुरीला महेशचं पत्र देते. पत्र पाहून मयुरी खूप घाबरते आणि ती लगेच वैजूला भेटायला जाते. वैजूला वाटते की शीलाने हे आपले बोलणं ऐकले असेल आणि मुद्दाम आपल्याला घाबरवण्याचा प्लॅन केला असेल. त्या दिवशी मयुरीला महेशचा कॉल सुद्धा येतो आणि तो तिला भेटण्यासाठी भारतात येणार आहे असे म्हणतो. या सर्व प्रकारामुळे मयुरी गोंधळून जाते. पण वैजू तिला धीर देते. त्या दोघींना शीलाचा दाट संशय येतो. दुसऱ्या दिवशी आत्याला महेशचा फोन येतो. तो पुढच्या आठवड्यात भारतात येणार आहे आणि तो हॉटेल ब्लू डायमंडमध्ये थांबणार आहे असा निरोप आत्या मयुरीला देते. आता मात्र मयुरी आणि वैजूला काही सुचेनासे होते. मग त्या दोघी वेश बदलून हॉटेल ब्लू डायमंडमध्ये महेशला भेटण्यासाठी जातात. पण महेशला त्यांचा प्लॅन समजतो आणि तो त्यांच्यासमोर येतच नाही. मग त्या दोघी चिठ्ठी लिहून महेश मुकादमला हॉस्टेलवर भेटण्यासाठी बोलवतात. त्या दिवशी रात्री कॉलेजात स्नेहसंमेलन असतो. त्यामुळे सर्व मुली कार्यक्रमात बिझी असतील. तेव्हा महेशला हॉस्टेलवर बोलावू. त्याने जर काही आगाऊपणा केला तर त्याला अद्दल घडवू असा त्या दोघी प्लॅन करतात. दुसऱ्या दिवशी त्या दोघी सर्व तयारी करून वैजूच्या रूममध्ये महेशची वाट पाहत असतात. स्वतःच्या सुरक्षेसाठी वैजू 2 पिस्तुले सुद्धा घेऊन येते. इकडे स्नेहसंमेलन सुरू होतो. सर्वजणी कार्यक्रमात बिझी होतात. याच संधीचा फायदा घेऊन वैजू आणि मयुरी गुपचूपपणे हॉस्टेलवर येतात. हॉस्टेलवर सर्व रूमची लाईट बंद असते. फक्त वैजूच्या रूमची लाईट चालू असते आणि महेशला चिठ्ठीत सांगितले असते की ज्या रूमची लाईट चालू असेल त्या रूममध्ये ये. पण त्याच वेळी वैजू पाहते की शीलाच्या रूमची सुद्धा लाईट सुरू असते. महेश चुकून त्या रूममध्ये जाईल म्हणून वैजू पिस्तूल घेऊन त्या रूमची लाईट बंद करायला जाते. इकडे मयुरी एकटीच बंदूक हातात घेऊन वैजूच्या खोलीत बसते. वैजू शीलाच्या रूमची लाईट बंद करते. इतक्यात तिला बंदुकीने शूट केल्याचा आवाज येतो. वैजू धावत धावत तिच्या रूमकडे येते. तेव्हा समोर महेश उभा असतो. त्याला गोळी लागलेली असते आणि त्याच्या मागे मयुरी पिस्तूल रोखून उभी असते. गोळी लागलेला महेश तिथेच खाली पडतो आणि मरण पावतो. मयुरीला वाटते की वैजूने गोळी मारले आणि वैजूला वाटते की मयुरीने गोळी मारली. पण दोघींनीही गोळी मारलेली नसते. कुणीतरी तिसराच या कटात सामील आहे म्हणून दोघी घाबरून जातात. मग त्या दोघी त्या महेशच्या बॉडीला बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतात.
त्याला ओढत ओढत एका अडगळीच्या ठिकाणी लपवून ठेवतात आणि फरशीवर सांडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करतात. नंतर गुपचूपपणे स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सामील होतात. ACP निशा वेलणकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहते. कार्यक्रम सुरू असताना महेशची बॉडी स्टेजवर पडते आणि सर्व मुली घाबरून पळू लागतात. ACP निशा सर्वांना शांत करते आणि झालेल्या घटनेचा तपास सुरू करते. तर मित्रांनो, या खुनामागे कुणाचा हात असेल, यामागे काय रहस्य लपलेले आहे ते आपण पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, कारण जीना इसी का नाम है.